Hello, 11th Commerce, OCM students. Last few lectures we have started chapter number 2 ट्रेड व्यापार. हा सेकंड चॅप्टर आपण सुरू केला होता. त्यामधील इंट्रोडक्शन पाहिलं, मीनिंग पाहिलं. त्यानंतर आपण मीनिंग ट्रेडची, ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ ट्रेड, ट्रेडचे प्रकार आहे आपण सुरू केले. तो एक चार्ट आपल्याला दिलेला आहे, तो आपण प्रत्येकाने राईट डाऊन करून घ्यायचा आहे. तर ट्रेड डिवायडेड इन टू पार्ट्स. ट्रेडचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे इंटरनल ट्रेड अँड देन सेकंड एक्सटर्नल ट्रेड. मग आपण इंटरनल ट्रेड सुरू केला, म्हणजेच अंतर्गत व्यापार. वेन द बायर्स अँड सेलर्स बोथ आर फ्रॉम द सेम कंट्री इट इज नोन ॲज इंटरनल ट्रेड. अंतर्गत व्यापार, खरेदीदार म्हणजेच बायर अँड सेलर विक्रेतेदार हे दोन्हीही सेम कंट्रीमध्येच म्हणजेच एकाच देशामध्ये जे व्यापार करतात त्यालाच इंटरनल ट्रेड असं म्हणलं जातं, अंतर्गत व्यापार असं म्हणलं जातं. यानंतर आपण इंटरनल ट्रेडचे टाईप्स पाहिले. टाईप्स ऑफ इंटरनल ट्रेड. टाईप्स ऑफ इंटरनल ट्रेड, अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार. फर्स्ट वन इज होलसेल ट्रेड अँड देन सेकंड वन इज रिटेल ट्रेड. होलसेल ट्रेड मोठा घाऊक व्यापारी, रिटेलर किरकोळ व्यापारी, आपल्या घराशेजारी छोटासा किराणा दुकानवाला. यानंतर आपण होलसेल ट्रेडची डेफिनेशन, फीचर्स अँड लास्ट लेक्चरमध्ये सर्व्हिस ऑफ होलसेलर पाहिलं. त्यानंतर आपल्याला टुडे लेक्चर्समध्ये आज आपल्याला रिटेल ट्रेड पाहायचं आहे, म्हणजेच किरकोळ व्यापारी ज्या संदर्भात म्हणण्यात येतं. आता या रिटेल ट्रेड म्हणजेच किरकोळ व्यापारी, छोटासा व्यापारी जो होलसेलरकडनं एका स्मॉल क्वांटिटीमध्ये गुड्स, वस्तू परचेस करत असतो. हे आपल्याला एक शॉर्टमध्ये सांगण्यात. त्या संदर्भातील नेमकं रिटेल ट्रेड म्हणजेच काय, किरकोळ व्यापार म्हणजे काय पाहूया. वेन गुड्स आर सोल्ड रिलेटिव्हली इन स्मॉल क्वांटिटी टू द अल्टिमेट कन्झ्युमर बाय होलसेलर और डिस्ट्रीब्युटर और डीलर is known as retail trade. रिटेल ट्रेड किरकोळ व्यापार, ज्या व्यापारात कन्झ्युमरपर्यंत म्हणजेच ग्राहकांना स्मॉल क्वांटिटी, लहान प्रमाणात गुड्सची विक्री केली जाते त्यास होलसेल ट्रेड असे म्हणतात. म्हणजे आपण आत्ता जसं एक्झाम्पल म्हणलं, रिटेल ट्रेडर छोटासा आपल्या घराशेजारी किराणा दुकान, तो कोणाला देतो, सेल कोणाला विक्री करतो, तो सोल्ड कोणाला करतो, कन्झ्युमरला म्हणजेच ग्राहकाला. तुम्हाला मला एखादा स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण काय करतो, तिथे गेल्यानंतर एखादा बिस्किट पुडा द्या छोटासा असं म्हणतो, एखादी पेन द्या. आपण बल्क प्रमाणात म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये परचेस करतो का त्याकडं? नाही. तर ज्या अशा व्यापारामध्ये म्हणजे ज्या अशा ट्रेडमध्ये इन अ स्मॉल क्वांटिटी टू द अल्टिमेट कन्झ्युमर, लहान प्रमाणात ग्राहकांना स्मॉल प्रोडक्ट्सची, स्मॉल गुड्सची विक्री केली जाते त्यास रिटेल ट्रेड असे म्हणण्यात येतं, त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. द पर्सन हू इज एंगेज्ड इन रिटेल ट्रेड इज नोन ॲज अ रिटेलर. जो व्यक्ती, जो पर्सन या व्यापारामध्ये म्हणजेच रिटेल ट्रेडमध्ये वर्क करतो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, रिटेलर, किरकोळ व्यापारी असं म्हणण्यात आलेलं आहे. इन मार्केट देअर इज अन एक्झिस्टन्स ऑफ सम सेलर हू आर डुईंग बिझनेसेस ऑट local level or within limited area. Such sellers are providing goods directly to ultimate consumer at a reasonable price. हे रिटेलर छोट्या प्रमाणात गुड्स ग्राहकांपर्यंत म्हणजेच कन्झ्युमरपर्यंत पोहोचवतो. हे रिटेल ट्रेडर्स हे छोट्या स्थानिक मार्केटमध्ये म्हणजेच लोकल लिमिटेड एरियामध्ये आपला ट्रेड व्यवसाय करतात. तो गुड्स कन्झ्युमरपर्यंत योग्य किमतीत, रिजनेबल प्राईस, योग्य किमतीत
कन्झ्युमरला देण्याची जबाबदारी ही रिटेलरवरती असते. आता या रिटेल ट्रेड संदर्भातील डेफिनेशन पाहूयात. म्हणजेच या रिटेलरची व्याख्या काय आहे. अकॉर्डिंग टू ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये च्या मतानुसार ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या रिटेल ट्रेडची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते रिटेल इज अ सेल ऑफ गुड्स टू द पब्लिक इन relatively small quantities for use of consumption rather than for resale. रिटेल व्यापार म्हणजेच रिटेल ट्रेड म्हणजे किरकोळ व्यापार म्हणजे रॅदर दॅन फॉर रिसेल, पुनर्विक्रीऐवजी, म्हणजेच रिसेल कोण करतं का नाही, पुनर्विक्रीऐवजी त्याचा कन्झम्पशन म्हणजेच त्याचा वापर, त्याचा यूज, उपयोगासाठी समाजातील कमी प्रमाणात वस्तूची विक्री करणे होय. रिटेल इज सेल ऑफ गुड्स टू द पब्लिक इन रिलेटिव्हली स्मॉल क्वांटिटी. रिटेल म्हणजेच किरकोळ व्यापार म्हणजे वस्तूंची विक्री ही पब्लिकला म्हणजेच समाजातील लोकांना स्मॉल क्वांटिटीमध्ये करणे आणि फॉर यूज ऑफ कन्झम्पशन रॅदर दॅन फॉर रिसेल, त्याचा उपयोगासाठी त्यांना विक्री करणे ना की त्याच्या रिसेलसाठी, त्याच्या पुनर्विक्रीसाठी न करता त्याचा यूज करण्यासाठी पब्लिकला स्मॉल क्वांटिटीमध्ये विक्री करणे म्हणजेच रिटेल होय. ही ऑक्सफर्ड डिक्शनरीची डेफिनेशन. आता सेकंड नंबरची डेफिनेशन सांगण्यात आली आहे. अकॉर्डिंग टू विलियम स्टेंटन यांनी डेफिनेशन रिटेल ट्रेडची सांगितलेली आहे. ती पाहूयात आपण. रिटेल ट्रेड इन्क्लूड्स ऑल ॲक्टिव्हिटी डायरेक्टली रिलेटेड टू द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस to the ultimate consumer for personal and non-business use. रिटेल ट्रेडमध्ये या कृतींचा, ॲक्टिव्हिटीजचा ज्यामध्ये डायरेक्टली कोणाला म्हणजे डायरेक्टली ग्राहकांना, कन्झ्युमरला वस्तू व सेवा विक्री करण्यात येतात, ना की त्याचा नॉन बिझनेस यूज किंवा त्याच्या व्यवसायासाठी यूज न करता तो पूर्णपणे डायरेक्टली कन्झ्युमरला, अल्टिमेट कन्झ्युमरला म्हणजे शेवटचा जो ग्राहक आहे त्या ग्राहकांना वस्तू, गुड्स अँड सर्व्हिसेसची विक्री केली जाते. जो ग्राहक आहे म्हणजेच कन्झ्युमर आहे, या कन्झ्युमरला प्रत्यक्षपणे यूज मालाची, गुड्सची विक्री व सेवा करणे ज्यासाठी विविध प्रोसेसचा समावेश केला जातो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, रिटेल ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. आता या रिटेल ट्रेडचे काही फीचर्स सांगण्यात आले आहेत, काही वैशिष्ट्ये हे आपण पुढे प्रमाणे पाहूयात. फीचर्स ऑफ रिटेलर. Retailer is the link between the wholesaler and consumer who operates in local market. रिटेलरची लिंक कोणात असते, होलसेलर आणि कन्झ्युमर या दोघांमध्ये रिटेलरची लिंक असते. म्हणजेच तो दोघातील दुवा आहे. मार्केटमध्ये वर्क करताना, काम करताना लोकल मार्केटमध्ये म्हणजे जवळच्या बाजारपेठेमध्ये, स्थानिक बाजारपेठेमध्ये रिटेलर हा ग्राहक आणि होलसेलर यांच्यामधील दुवा म्हणजेच लिंक बिटवीन द होलसेलर अँड कन्झ्युमर म्हणून तो कार्य करत असतो. आता म्हणजे नेमकं काय, रिटेलर आपल्या घराशेजारी एक छोटासा किराणा दुकान, त्याच्यापर्यंतची लिंक ग्राहकांची असते आणि तो कोणाकडनं गुड्स परचेस करतो, होलसेलरकडनं. तो गुड्स होलसेलरकडनं परचेस करतो आणि कन्झ्युमरला, ग्राहकांना तो गुड्स विक्री करतो, सेल करतो. त्यामुळे या
दोघांमधील लिंक म्हणजेच होलसेलर आणि कन्झ्युमर या दोघांमधील लिंक कोण आहे, तर रिटेलर हा आहे. ही डील्स वाईड व्हरायटी ऑफ गुड्स बाय इन्व्हेस्टिंग लिमिटेड कॅपिटल. ही एस्टॅब्लिश गुड रिलेशन विथ consumer. He undertakes less risk than wholesaler. He tries to satisfy demand of a different consumer but does not hold large quantity of goods at a time. जो रिटेलर आहे तो पूर्णपणे त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा ग्राहकांशी येतो, ग्राहकांशी त्याचा म्हणजे कन्झ्युमरशी त्याचं कॉन्टॅक्ट येत असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सेल करत असतो. डील विथ व्हरायटी ऑफ गुड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गुड्स वस्तूची विक्री करत असतो आणि त्यामुळे तो पूर्णपणे त्याच्यावरतीची रिस्क कसल्याही प्रकारची नसते. ही अंडरटेक लेस रिस्क दॅन होलसेलर. त्याच्यामुळे तो छोट्या प्रमाणात क्वांटिटीमध्ये गुड्सची खरेदी करतो आणि तो कन्झ्युमरपर्यंत विक्री करतो, ग्राहकांपर्यंत. त्याच्यामुळे त्याला होलसेलरसारखी कसल्याही प्रकारची रिस्क त्याच्याकडे नसते आणि तो कन्झ्युमरला एक प्रकारे त्याने मागितलेल्या वस्तू देत असल्यामुळे तो सॅटिस्फाईड डिमांड ऑफ डिफरंट कन्झ्युमर, ग्राहकांचं तो समाधान करण्यास योग्य असं वर्किंग करत असतो. त्यानंतर आपल्याला या संदर्भातील फीचर्स पाहायचे आहेत. फर्स्ट फीचर्स आहे रिटेलर इज द लिंक बिटवीन द होलसेलर अँड कन्झ्युमर. रिटेलर हा होलसेलर आणि कन्झ्युमर ग्राहक यांच्यामधील एक प्रकारचा लिंक आहे, दुवा आहे. सेकंड नंबरचा ही ऑपरेट्स इन लोकल मार्केट. रिटेलर हा त्या लोकल मार्केटमध्ये वर्क करत असतो, काम करत असतो. स्थानिक बाजारपेठेमधील तो आपला व्यवसाय चालवत असतो. थर्ड नंबर रिटेलर डील इन वाईड व्हरायटी ऑफ गुड्स इन स्मॉल क्वांटिटी. रिटेलर विविध प्रकारच्या गुड्स कमी प्रमाणात विक्रीस ठेवत असतो. फोर्थ नंबर इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड इज लिमिटेड. इन्व्हेस्टमेंट त्याची गुंतवणूक हे फार कमी असते, कमी प्रमाणात तो भांडवल गुंतवितो. फिफ्थ नंबर लेस रिस्क अँड लो अमाऊंट ऑफ प्रॉफिट ॲज कम्पेअर्ड टू होलसेलर. ॲज कम्पेअर्ड टू होलसेलर. होलसेलरसारखे त्याची रिस्कही नसते आणि त्याचा नफासुद्धा होलसेलरसारखा नसतो. म्हणजेच होलसेलरच्या तुलनेमध्ये रिटेलरची कमी जोखीम आणि कमी नफा असतो. लेस रिस्क अँड लो अमाऊंट ऑफ प्रॉफिट ॲज कम्पेअर्ड टू होलसेलर. अशा प्रकारे फीचर्स ऑफ रिटेलर आपण पाहिले. यानंतर आपल्याला यावरतीचे सर्व्हिसेस पाहिजे आहेत. रिटेलरकडनं देण्यात येणारी सर्व्हिसेस म्हणजेच रिटेलरकडनं सेवा होलसेलरला कशा पद्धतीनं देतात आणि रिटेलर हा सर्व्हिस टू कन्झ्युमर ग्राहकांना कशा प्रकारच्या सेवा म्हणजेच सर्व्हिसेस देतो हे आपल्याला पाहायचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आहे. रिटेल ट्रेड, त्याची डेफिनेशन आणि फीचर्स ऑफ रिटेलर हे आज आपण पाहिलं लेक्चरमध्ये. तर ऑल स्टुडंट्सनी झालेलं लेक्चर्सचं लगेच राईट डाऊन युअर नोटबुक. आपल्या नोटबुकमध्ये सर्व पॉईंट्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित रोजच्या रोज डे टू डे हे आपलं होमवर्क आपल्या नोटबुकमध्ये करत चालायचं आहे. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू एव्हरीवन.